नमस्कार, मी संदीप देसाई. झी 24 तासच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भातली. पवारांची राष्ट्रवादी काय करणार, विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती मिळते. दिल्लीमध्ये बड्या नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत, भाजपचे नेते मध्यस्थी करतायत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तर दुसरीकडे डिलिमिटेशन बिलावरून पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असणार, त्यासोबतच पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का, अशा प्रकारच्या अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीची जवळीक भाजपच्या नेत्यांची, महायुतीच्या नेत्यांची वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी आहे, ती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईमध्ये दोन दिवसीय एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे. सुप्रिया सुळे या बैठकीला होते, शरद पवार या बैठकीला होते, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या बैठकीला होते. जयंत पाटलांनी या बैठकीकडे पाठ फिरवलेली आहे, ती सुद्धा का फिरवली याबद्दल पण आपण बघणार आहोत. मात्र या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचं नेमकं काय ठरलंय, पवारांच्या राष्ट्रवादीचं नेमकं काय ठरलंय, पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्यासंदर्भात काही महत्वाचे निर्णय या बैठकीमध्ये झालेले आहेत का, किंवा विलिनीकरणासंदर्भात या बैठकीमध्ये काय झालं, या संदर्भातली इनसाइड स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण बघतोय की पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा स्वतः शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, यांच्या भेटीगाठी या भाजपच्या नेत्यांची मागच्या काही दिवसांपासून वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तो एकदा सिलसिला आपण बघूयात, कशा पद्धतीनं या भेटीगाठी वाढल्या, आणि त्यानंतर आपण बघूयात की आजच्या ज्या पवारांच्या राष्ट्रवादीची 2 दिवस झाली मुंबईमध्ये, यामध्ये नेमकी काय घडामोडी घडलेल्या आहेत. जिल्हाध्यक्षांची बैठक होती, प्रमुख नेत्यांची बैठक होती, नेमके काय प्रश्न विचारण्यात आले, सुप्रिया सुळेंनी त्यांना काय सांगितलं, हे सगळं बघणार आहोत. मात्र मागच्या काही दिवसातल्या आपण घटना बघूयात. पवारांचे नेते शरद पवार स्वतः, सुप्रिया सुळे आणि महायुतीतले नेते, भाजपचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये ज्या काही गाठी भेटी झालेल्या आहेत यावर आपण नजर टाकूया. पहिली तारीख आहे 7 जुलै. आपण बघतोय जुलै ते ऑगस्ट पर्यंतचा हा क्रम आपल्याला, ऑगस्ट अजून अर्धाच झालेला आहे, मला वाटतं अर्धा ऑगस्ट संपलेला आहे, आणि 7 जुलै पासूनचा हा घटनाक्रम आहे. 7 जुलैला आपल्याला माहित आहे विधान भवनामध्ये शरद पवार गेलेले होते, आणि त्यावेळेला कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे आले. एकनाथ शिंदेच्याच दालनामध्ये शरद पवारांनी आमदारांची बैठक घेतली. ती एक 7 जुलैची शरद पवारांनी एकनाथ शिंदेची भेट. दुसरी भेट 15 जुलैला. 15 जुलैला पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, जे ज्येष्ठ नेते आहेत पवारांच्या राष्ट्रवादीचे, ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले. आणि त्याच वेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी आपल्याला असल्याच्या बातम्या समोर आल्या. मग या दोन्ही नेत्यांनी सांगितलं की विकासाच्या कामासाठी गेलेलो होतो. जयंत पाटलांनी सांगितलं की नगराध्यक्षांच्या जी निवड रद्द करण्यात आली त्या संदर्भात गेलो होतो. 15 जुलैची ही आपण घटना बघितली. त्यानंतर 22 जुलैला शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. आपल्याला माहिती आहे लाठीचार्ज झाल्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे पहिल्यांदा जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपकेंना भेटले, आणि त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यावेळी पवारांनी आणि सुप्रिया सुळेंनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही गेलो होतो. आता तिसरी भेट आपण बघतोय 9 ऑगस्टला. आता ही भेट आहे कशी, प्रवासातली भेट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांची विमान प्रवासामध्ये भेट झाली मुंबई ते कोल्हापूर दरम्यान. जयंत पाटलांनी सांगितलं की योगायोगानं ही भेट झालेली आहे, पण राजकीय भेटी ह्या योगायोगाच्या नसतात. आणि आजकाल पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही आणि मला वाटतं अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते विकासावर जास्त भर दिसून येत आहे. कुठलीही भेट झाली ती विकासासाठी झाली असं दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. ही विमानातली भेट झाली, दोन्ही नेत्यांनी डिनाय केलं की योगायोगानं भेट झाली. त्यानंतर 10 ऑगस्टला एका सोहळ्या, म्हणजे आपल्याला माहित आहे की सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये दिल्लीमध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. संपूर्ण देशानं ते बघितलं, आजूबाजूला बसले होते, गप्पा सुरू होत्या दोघांच्याही, आणि ती एक भेट झाली. आणि त्यानंतर 10 ऑगस्टला 8 खासदार पवारांच्या भेटीला गेले. पवारांचे जे 8 खासदार आहेत ते नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यावेळेला प्रत्येक जणांनी सांगितलं, प्रत्येक खासदार 8 खासदारांनी सांगितलं, खास करून सगळ्या खासदारांच्या वतीनं अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली की प्रत्येकानं आपापल्या मतदारसंघासंदर्भातल्या कामासाठी आम्ही गेलो होतो, आणि ती मार्गी पंतप्रधानांना लावत आणि योग्य आणि सकारात्मक आश्वासन दिलं असं पवारांच्या खासदारांनी सांगितलं. स्वतः सुप्रिया सुळेंनी सुद्धा तेच सांगितलं. आणि त्यानंतर 12 ऑगस्टला सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंनी एका गाडीतून प्रवास केल्याची घटना घडली. आणि त्यावरून अशा सगळे आडाखे बांधले जात होते की पवारांची राष्ट्रवादी काय करणार, पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का, पवारांची राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का, अशाच प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. विलिनीकरणाचा मुद्दा, आता विलिनीकरणाचा जे घोंगडा आहे
ते नेतृत्व कुणी करायचं यावर अडल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीमध्ये भेटीगाठी वाढल्याचं पाहायला मिळालं. पार्थ पवारांनी मोदींची भेट घेतली, शहांची भेट घेतली. त्यानंतर आपल्याला माहित आहे की सुनील तटकरेंनी मोदी शहांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर शरद पवार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधानांची भेट घेतल्याचं एक सोडून 2 वेळा पाहायला मिळालं. एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सुद्धा भेटल्याचं पाहायला मिळालं. आता आपण बघणार आहोत की इनसाइड स्टोरीमध्ये काय झालं. ही जी उत्सुकता तुमच्या आमच्या मनामध्ये आहे, राष्ट्रवादीचं काय होणार नेमके ह्या सगळ्या चर्चा, गावखेड्यातले सगळे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांना सुद्धा हे प्रश्न पडलेले आहेत. त्यामुळे जी राष्ट्रवादीची 2 दिवसांची बैठक झाली त्यामध्ये सुप्रिया सुळे यांना जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी थेट प्रश्न केला की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीए सोबत जाणार आहे का, हा पहिला प्रश्न होता. सुप्रिया सुळेंनी यावेळेला संसदेतील सरकार विरोधी भाषणांकडे लक्ष वेधलं. सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगितलं की संसदेतल्या जे त्यांनी भाषणं केलेली आहेत सरकार विरोधातली, खास करून सुप्रिया सुळेंची भाषणं आपल्याला नेहमीच माहित आहे सरकार विरोधातली भाषणं असतात आणि त्यांचं वक्तृत्व जबरदस्त आहे. त्या एखादा मुद्दा मांडताना अगदी प्रभावीपणे मांडत असतात. सभागृहात जसं आम्ही लढतोय म्हणजे ज्या पद्धतीनं सरकार विरोधात, तसंच रस्त्यावरही लढायचं असल्याचं सुप्रिया सुळेंनी आपल्या सगळ्या जिल्हाध्यक्षांना आदेश दिलेले आहेत. जिल्ह्यामध्ये जी रिक्त पदं आहेत ती तातडीनं भरा आणि कामाला लागा अशा प्रकारचे निर्देश सुद्धा सुप्रिया सुळे यांच्याकडून सगळ्या जिल्हाध्यक्षांना, पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. म्हणजे या 2 दिवसीय बैठकीमध्ये एनडीए सोबत जाणार का अशा प्रकारची जी चर्चा आहे किंवा जे जिल्हाध्यक्ष असतील किंवा जे जिल्हा पातळीवरचे नेते असतील त्यांना पडलेला प्रश्न आहे, त्यावर सुप्रिया सुळेंनी स्पष्ट सांगितलं ज्या पद्धतीनं संसदेमध्ये आपण लढतोय त्याच पद्धतीनं, सभागृहात लढतोय त्याच पद्धतीनं आपल्याला रस्त्यावर सुद्धा लढायचं आहे. त्यामुळं या बैठकीतून एक प्रकारे विरोधातच राहण्यासंदर्भातली भूमिका सुप्रिया सुळेंनी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता दुसरा एक ह्याच 2 दिवसांच्या बैठकीतला एक मुद्दा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जयंत पाटील, एक मोठे नेते आहेत पवारांच्या राष्ट्रवादीचे. ते मात्र या बैठकीला, पक्षाची एवढी मोठी आणि महत्वाची बैठक होती पण जयंत पाटील या बैठकीला उपस्थित नव्हते. आता मागे एकदा तुम्ही जर बघितलं तर एका बैठकीला जयंत पाटील उपस्थित होते, रोहित पवार उपस्थित नव्हते. आता या बैठकीला रोहित पवार उपस्थित आहे, जयंत पाटील उपस्थित नव्हते. रोहित पवारांनी सांगितलं की आता कोर कमिटीची जी बैठक होणार आहे त्या बैठकीला जयंत पाटील हजर असतील. आता बघू जयंत पाटलांच्या नेमकं मनात काय आहे. खरंच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याची चर्चा की एखादा पर्टिक्युलर नेता एनडीए सोबत जाणार किंवा भाजप सोबत जाणार हे सुद्धा पुढच्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र ही जी इनसाइड स्टोरी आपण बघितली की पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं, त्यामुळे आता सध्या तरी सुप्रिया सुळेंनी ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिली बैठकीनंतर किंवा इनसाइड स्टोरी जी सूत्रांकडून मिळते त्यानुसार सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा विरोधातच राहण्याच्या मानसिकतेत आपल्याला पाहायला मिळते. मात्र बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं पवार जे हो म्हणतात ते कदाचित होत नाही आणि पवार जे नाही म्हणतात तेच राजकारणामध्ये होतात. त्यामुळे पुढच्या काळामध्ये काही शरद पवार गुगली टाकतात का हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. नमस्कार.